नमस्कार. आपण हनुमान चालीसा आणि त्याचा अर्थ याविषयी बोलतो आहोत. आज आपण चौथी चौपाई घेतो आहे. कंचन वर्ण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा, की ज्याचं वर्णन जे आहे, ज्याचा वर्ण जो आहे तो कांचनाप्रमाणे म्हणजे सुवर्णाप्रमाणे आहे. ही साधना जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण देखील त्याचा एक अंश बनत जातो. आपण ज्या ज्या देवाची साधना करतो तसं आपण एक अंश बनतो. उदाहरणार्थ आपण सूर्याची जेव्हा साधना करतो तेव्हा हळूहळू आपलं व्यक्तिमत्व देखील सूर्याच्या एका अंशाप्रमाणे तेजस्वी व्हायला लागतं. ज्या देवाची किंवा ज्याची साधना आपण करतो त्याचा एक अंश आपल्याला मिळत असतो. आज आपण ही चौथी चौपाई जी आहे याचा अर्थ आणि साधना कशी करायची ती देखील पाहणार आहोत. तुलसीदास म्हणतात, कंचन वर्ण विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केसा. हनुमंताचं संपूर्ण रूपच कांचनप्रमाणे म्हणजे सोन्याप्रमाणे तेजाने उजळलेलं आहे. त्याचं तेज, त्याचा आभा, त्याचं अस्तित्व इतकं सुंदर आहे. हनुमंताला पाहताच मनातील अंधार आणि नकारात्मकता निघून जाते. विराज सुवेसा म्हणजे त्याचे वस्त्र, स्वरूप, आचार, विचार सर्वच दिव्य तेजाने भरलेले आहे. त्यांनी सुंदर वस्त्र परिधान केले आहे. हनुमंताचे रूप हे शांत, सौम्य पण आतून अत्यंत शक्तिशाली असे संतुलित रूप आहे. कानन कुंडल म्हणजे त्याच्या कानात चमकणारे दिव्य कुंडल त्यांनी परिधान केले आहे. कुंचित केसा, त्याचे केस सुंदर आहेत, थोडे कुरळे आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी ते केस व्यवस्थितपणे बांधलेले आहेत असा तो कुंचित केसचा. हनुमंताचं स्वरूप सुवर्णासारखं तेजस्वी आहे. त्याचं स्वरूप इतकं सुंदर आहे की त्याची कृपा लाभली की आपल्या जीवनातील अंधार आपोआप नष्ट होतो. आपल्या मनातील गोंधळ, भीती, कमीपणा, नकारात्मक विचार हे सगळं निघून जातात. ही चौपाई म्हणजे मनोबल वाढवणारा मंत्र आहे. साधना कशी करायची ते आपण पाहूया. डोळे बंद करायचे आहेत आणि हे सुवर्ण प्रकाश ध्यान आहे. हनुमंताचे तेज आपल्याला डोळे बंद करून पाहायचं आहे. असं समजायचं की आपल्या समोर हनुमंत जो आहे तो उभा आहे, आशीर्वाद देतो आहे आणि त्याचं सोनेरी तेजस्वी रूप, त्याचा प्रकाश आपल्यावर पडतो आहे. आणि म्हणायचं आहे, कंचन वर्ण विराज सुवेसा कानन कुंडल कुंचित केसा. असं जेवढा वेळ शक्य आहे तेवढ्या वेळ तुम्ही म्हणा. याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते अजून सुंदर, अजून प्रसन्न होणार आहे आणि आपल्या मनामध्ये जर काही आपल्या व्यक्तिमत्वाला घेऊन जर काही नकारात्मक भावना असेल तर ती पूर्णपणे निघून जाणार आहे. त्याचबरोबर हा मंत्र जो आहे हा म्हणत असताना मनामध्ये एक धारणा ठेवायची आहे की हनुमंताच्या तेजाने माझं मन उजळत आहे. मी अधिक स्पष्ट, समर्थ आणि बिनधास्त आणि निर्धास्त झालेलो आहे. घरामध्ये नकारात्मकता दूर करायची असेल किंवा वास्तुदोष काढून टाकायचे असतील तर मंगळवारी किंवा शनिवारी तुम्ही एक मातीचा दिवा लावा आणि ही चौपाई किंवा हा जो मंत्र आहे हा 11 वेळा तरी तुम्ही म्हणा आणि सांगा की माझं घरातील वातावरण हलकं, शांत आणि सकारात्मक होत आहे. मुलांनी कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यापूर्वी ही चौपाई जी आहे ती मोठ्याने जवळपास 11 वेळा म्हणायची आहे. याच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास अजून वाढणार आहे, त्यांचं तेज, त्यांचा ऑरा वाढणार आहे. तुम्हाला हे सगळी चौपाई, याचे अर्थ आणि याची साधना आवडत आहे हे पाहून खरंच खूप छान वाटतं. खूप तुमचा सकारात्मक रिस्पॉन्स आहे. आपण याच्याबरोबर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते देखील प्रश्न आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण एक सांगतो की जेव्हा आपण एखादी साधना मनापासून काही महिने करतो, मी काही दिवस म्हणत नाही, काही महिने करतो, तेव्हा त्याचं फळ, त्याचं तेज हे दिसायला सुरुवात झाली असते. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, साधना करायला कधीही विसरू नका. जय हनुमान.